दमडी मस्जिद कोरीव कामासाठी मी पहिल्यांदा म्हणलं तसं खूप प्रसिद्ध आहे. आता या कोरीव कामाबद्दल काय आहे, जी नक्षीकाम केलं ना, ती समजा एका दगडात नाही, 4-6 दगडामध्ये नक्षीकाम केलं असेल तरी जी नक्षीची सुरुवात या 6 दगडामध्ये कुठे झाली आणि शेवट कुठे झाला याचा काही संबंध आपल्याला लागत नाही. सर्व कोरीव कामे इथपर्यंत काही छताची जे नक्षीकाम आहे तेच खाली फरशीचं नक्षीकाम. नमस्कार मित्रांनो, आपलं मराठी पॉडकास्ट ज्याचं नाव आहे ऐकूया बोलूया, यामध्ये मी चैतन्य कळमकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आपलं पॉडकास्ट हे फक्त ज्ञान मनोरंजन इथपर्यंत सीमित नसून या ठिकाणी वेगवेगळे विषय देखील चर्चेले जातात. असाच एक विषय म्हणजे आपल्या अहिल्यानगरचा. काय आहे आपल्या अहिल्यानगरचा इतिहास, काय आहे या अहिल्यानगरच्या वास्तूंमधले दडलेलं एक सौंदर्य, याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. या संदर्भात जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत त्यांचं नाव आहे केतन आवटी सर. सरांचा मी तुम्हाला थोडक्यात परिचय करून देतो. सर हे अहमदनगर महाविद्यालयामध्ये इतिहास विषयाचे प्राध्यापक आहेत. नमस्कार सर. तुमचं आमच्या ह्या मराठी पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण सुरुवात करूया आपल्या अहिल्यानगरपासूनच. आपल्या अहिल्यानगरचं जे सुरुवातीचं नाव होतं अहमदनगर किंवा अहिल्यानगर, हे जे संक्रमण झालं किंवा त्याच्या मागची जी भूमिका होती नाव ठेवण्याची, ते काय होती बरं? सुरुवातीला अहमदनगर शहर जे स्थापन झालं ते झालं 28 मे 1490. त्या शहराच्या स्थापनेमध्ये 1490 ते 1494 हा कालखंड हा संक्रमणाचा कालखंड म्हणून ओळखला जाईल, कारण या कालखंडात 4 वर्षात नगरची स्थापना झाली. आणि त्यावेळेस अहमदनगरचं नाव अहमदनगर ठेवण्यामागे एक प्रयोजन ठेवलं होतं, कारण अहमदनगरचा पहिला बादशाह अहमद शहा याने त्यावेळेस जी चर्चा केली होती त्या चर्चेअंती असं ठरलं होतं अहमदाबाद या शहराची निर्मिती करत असताना, नाव ठेवत असताना तेथील प्रमुख 4 व्यक्तींची नावं अहमद होती. तसेच अहमदनगर शहरामध्ये त्यावेळेस अहमद बादशाह व त्याचे 3 प्रमुख सल्लागार हे अहमद नावाने होते. मग त्या धर्तीवर अहमदनगरची स्थापना करत असताना अहमदनगर हे नाव सुनिश्चित करण्यात आलं. आता ते झालं अहमदनगर स्थापना. त्यानंतर अहिल्यानगरची स्थापना. अहिल्यानगरच्या नगर हे नाव ठेवण्यामागचं प्रयोजन असं आहे की अहिल्यादेवी होळकर या आपल्या सर्वांना परिचित व्यक्तिमत्व आहे. धर्मनिष्ठ, एक कर्तृत्ववान, राजनीतीचे धुरंधर असं म्हणता येईल त्यांना. त्याचं जन्म ठिकाण हे आपल्या अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या ठिकाणी आहे. त्या धर्तीवर त्यांच्या कार्याचा काय म्हणतात गौरव करण्यासाठी, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी अहमदनगरचं नाव हे अहिल्यानगर ठेवण्यात आले. यावर्षी 31 मे ला त्यांची 300वी जयंती आपण साजरी करत आहोत. म्हणजे अहमदनगर अहिल्यानगरचा एवढा चांगला इतिहास आपल्यासोबत आहे. गोष्टी पण खरंच महत्वाच्या आहेत. बरोबर आहे. आपण जसं म्हणतो ना, मुलुक ए मैदान तोप, ह्याबद्दल बरंच ऐकलं जातं की आपल्या भारतातली सर्वात मोठी तोप तिला गणलं जातं. तिचा आणि नगरचा काही संबंध आहे का? हो, मुलुकी मैदान तोप जे आता विजापूरच्या किल्ल्यावर आपल्याला पाहायला भेटते, ची निर्मिती ही कुठे झाली असेल तर अहमदनगरमध्ये झाली. अहमदनगर शहरामध्ये जो कोटला परिसर आहे त्या कोटला परिसरामध्ये रोमी खान दख्खनीने ही पंचधातूपासून बनवलेली सर्वात मोठी तोप त्या ठिकाणी बनवली होती. नंतर ती युद्धानिमित्त नगरहून बाहेर जात जात शेवटी विजापूरच्या किल्ल्यावर नेण्याचं काम केलं होतं. आता विजापूरच्या किल्ल्यावर नेत असताना असं म्हणतात की 1200 हत्ती, 2000 बैल आणि मनुष्य अगणित एवढं तिचं वजन असल्या कारणाने सहजतेने त्यांना म्हणजे किल्ल्यावर नेता आली नाही. आणि इंग्रजांच्या काळात अशी म्हणजे सांगितलं जातं का इंग्रजांना ही तोप इंग्लंडला न्यायची होती, त्यांच्या देशी न्यायची होती, पण वजनामुळे ती नेता आली नाही. त्यामुळे ती भारतातच राहिलेली आपल्याला पाहायला भेटते. म्हणजे ते आपलं नशीब, तिचं वजन हे आपलं नशीब ठरलं. हो, तिचं वजन हे आपलं नशीब ठरलं. आणि पंचधातूपासून निर्माण केल्यामुळे रोमी खान दख्खनीने ती म्हणजे एकदा बार केल्यानंतर लगेच ती थंड होत होती, त्यामुळे तिचा वापर वारंवार करता येत होता. बापरे. हा, ही अजब गोष्ट आहे. या गोष्टी आपला जो नगर आहे, नगर आणि ब्रिटिश सत्ता यांचा सखत जवळचा संबंध राहिला असं. हो, नगरचा आणि ब्रिटिशांचा संबंध तसा पाहायला गेला तर 1803 साली आला, ज्यावेळेस वसईचा तह पेशवे आणि ब्रिटिशांमध्ये झाला. त्यानंतर खऱ्या अर्थाने नगरचा आणि
ब्रिटिशांचा संबंध आलाय. आज देखील आपण अहमदनगर किल्ल्याच्या मागील बाजूला गेलो तर त्या ठिकाणी 3 तोफा ठेवलेल्या पाहायला भेटतात. आज त्याचं धार्मिकरण झालं असं आपण म्हणू शकतो. त्यात पूजा अर्चा केल्या जातात, पण त्या प्रत्यक्षात कशासाठी त्या तोफा ठेवलेल्या आहेत? ज्यावेळेस 1803 साली लॉर्ड वेलेस्लीने अहमदनगरचा किल्ला ताब्यात घेतला आणि त्या ताब्यात घेतल्याच्या नंतर त्याने दुसऱ्या दिवशी तिथे नाश्ता केला होता. लॉर्ड वेलेस्लीने नाश्ता केला होता तिथे आणि त्या आठवणी प्रित्यर्थ तिथे ठेवलेली तोफ आहे. बापरे. मग ते 1803. त्यानंतर 1817 सालापासून खऱ्या अर्थाने नगरचा किल्ला हा ब्रिटिशांच्या ताब्यात राहिला 1947 पर्यंत. या कालखंडामध्ये नगरच्या किल्ल्याचा वापर प्रामुख्याने तुरुंग या नात्यानेच केला गेलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि याच्यामध्ये आपण सर्वांना ज्ञात असेल की 1942च्या चलेजाव आंदोलनाच्या सुरुवातीच्या काळात हे चिरडण्यासाठी जे भारतातील प्रमुख नेते असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असेल, वल्लभभाई पंत असेल, वल्लभभाई पटेल, वल्लभभाई पंत होते, PC घोष असतील, या सर्व नेत्यांना, शंकरदेव असतील, या सर्व प्रमुख नेत्यांना मुंबईवरून अटक करून अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये आणून ठेवण्याचं काम केलं होतं. आणि याच ब्रिटिशांच्या कालखंडात नगरच्या किल्ल्यामध्ये छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचा देखील ब्रिटिशांनी हाल करून त्यांना मारण्याचं कार्य देखील केलेलं आहे. आपला जो भुईकोट किल्ला आहे तो एक म्हणजे तुरुंगवास किल्ला म्हणून ओळखला जात असं. हो, नगर किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे निजामशाही नंतर नगरच्या किल्ल्याचा वापर हा बहुतांशी ब्रिटिशांच्या कालखंडात आणि त्या अगोदर देखील शिंदे असतील, पेशवे असतील, या काळात तुरुंग म्हणून केलेला आहे. या ठिकाणी अनेक मोठमोठे असतील, कान्होजी आंग्रे असतील, तुकोजी आंग्रे असतील, नाना फडणवीसचा तोतया असेल, सदाशिवराव भाऊंचा तोतया असेल, छत्रपती चौथे शिवाजी महाराज असतील. दक्षिण आफ्रिकेमध्ये भोरचं युद्ध झालं, त्या आफ्रिकेतील भोरच्या युद्धातील कैदी देखील आपल्या नगरच्या किल्ल्यामध्ये आणून ठेवले. आणि सर्वात शेवटी तर तुम्हाला आत्ताच सांगितलं 1942च्या युद्धात म्हणजे उठावातील प्रमुख नेत्यांना देखील किल्ल्यामध्ये आणून ठेवण्याचं कार्य केलं होतं. म्हणजे आपण जसं म्हणतो किल्ल्यामध्ये तुरुंगवास जसा होता, त्याची क्रांतीची ज्वाला आहे ती सकट नगरमधून पेटली असू शकते. हो, 1942च्या उठावानंतर म्हणजे प्रमुख नेत्यांना आणल्यानंतर किल्ल्याचा वापर हा म्हणजे अनेक पुस्तकांचे लेखन झालंच, पण त्याचबरोबर हे जे मातब्बर नेते मंडळी होते ते सर्व नेते मंडळींनी काय केलं तर चर्चा केली आणि त्या चर्चेतून स्वतंत्र भारतानंतर कसा भारताचा विकास करता येईल यावर त्यांनी त्यामध्ये चर्चेतून नियोजन करण्यात आले. असं सांगितलं जातं भारतातील सर्वात मोठं जे हिराकूड धरण आहे त्याच्या निर्मितीचं सर्व नियोजन हे 1942 ते 1945 या कालखंडामध्ये नगरच्या किल्ल्यात झालं होतं. बापरे. कारण भारताचे पहिले पंतप्रधानही किल्ल्यात होते, भारताचे पहिले गृहमंत्री देखील किल्ल्यात होते आणि ओरिसा राज्याचे पहिले मुख्यमंत्री देखील किल्ल्यात होते. म्हणजे तो योगायोग किती जुळून आला होता त्या गोष्टींचा. आणि आपण जसं म्हणतो टिळकांची जी घोषणा आहे त्या संदर्भातही तसं बोलतोय. हो, टिळकांची घोषणा ब्रिटिशांच्या विरोधात टिळकांच्या अनेक प्रसिद्ध घोषणा आहेत. त्यामध्ये एक प्रसिद्ध घोषणा आहे जी सर्वांना ज्ञात आहे. काय आहे? स्वराज्य माझा जन्मसिद्ध, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. ही घोषणा कुठे दिली तर ही अहमदनगर मध्ये देण्यात आली होती 1916 साली. ज्यावेळेस आजचं कोहिनूर जे कपड्याचं दुकान आहे कापड बाजार त्याच्या मागे इमारत कंपनी आहे, तिथे एक मोठ्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या सभेमध्ये 1916 साली टिळकांनी ही घोषणा देण्याचं कार्य केले होते. आजही त्या घोषणेच्या स्मृती प्रित्यर्थ टिळकांचा एक पुतळा तो कोहिनूर आणि कापडाच्या दुकानाच्या मागच्या बाजूला पाहायला आपल्याला भेटतो. म्हणजे आपलं जे नगर किंवा जे आपण त्याला अहिल्यानगर म्हणतो, त्या अहिल्यानगरचा इतिहास खूप चांगला आणि रोमांचकारी आहे. तसाच सांस्कृतिक वारसा देखील लाभलेला आहे आपल्या अहिल्यानगरला. सांस्कृतिक वारशामध्ये आपण म्हणतो आपला भुईकोट किल्ला झाला, चांदवीचा महाल झाला, यांचा पण एक ठराविक किंवा असं रोमांचकारी इतिहास असू शकतो. हो, आता नगरच्या किल्ल्याची स्थापना ही एक रोमांचक घटना आहे. कारण अहमद बादशाह ज्याने नगर शहर वसवलं तो मूळचा जुन्नर मधून राज्य करत होता, पण त्याची इच्छा असायची की औरंगाबादच्या पलीकडे जो देवगिरीचा किल्ला आहे तो प्रमुख किल्ला असायचा, तो आपल्या ताब्यात असावा.
त्यासाठी तो प्रयत्न करत असायचा. पण दरवेळेस जुन्नरवरून येऊन देवगिरी ताब्या हल्ला करणं त्याच्या शक्य होत नव्हतं. आणि त्याच वेळेस त्याने ज्यावेळेस नगरची म्हणजे वेगळा झाला, बहामनी सत्तेतून वेगळा झाला, त्यावेळेस त्याचे आणि बहामनी सत्तेचा शेवटचा जो सरदार आहे त्याच्यामध्ये एक युद्ध झालं. ते झालं नगरजवळ भिंगार नाल्या शेजारी. सपाट भूभागावर हे युद्ध झालं आणि या युद्धामध्ये अत्यंत कमी सैन्यानिशी काय झालंय तर अहमद बादशहाचा विजय झाला. आणि मग त्याला वाटलं या जमिनीचा हा गुण आहे, मला विजय मिळवून दिला या जमिनी, म्हणून मी इथूनच राज्य करावं अशी इच्छा होती. त्याचबरोबर असा एक प्रसंग सांगितला जातो. आता ही काय म्हणता येईल दंतकथा म्हणू शकतो की कुत्रा आणि सश्याची एक गोष्ट आहे. काही ठिकाणी लांडगा होतो कुत्र्याचा, असा म्हणजे थोडासा बदल होतो दंतकथेमध्ये. त्यामध्ये काय सांगितलंय, कुत्रा हा सश्याचा पाठलाग करतोय. काही वेळानंतर पाठलाग केल्यानंतर ससा आता कुत्र्याचा पाठलाग करतोय. म्हणजे ते सांगण्याचा उद्देश काय, एक शाकाहारी प्राणी एका मांसाहारी प्राण्यावर हल्ला करू शकतो. तो काय करू शकतो, या जमिनीच्या गुणामुळे. बरोबर. त्यामुळे अहमद बादशहाने 28 मे 1490 कोटबाग निजाम म्हणजे किल्ल्याचा आतील भागाची निर्मिती केली. त्यानंतर त्याचा मुलगा नातू यांच्या कालखंडामध्ये साधारणतः 1553 ते 1558 या कालखंडामध्ये किल्ल्याला तटबंदी बांधण्याचं काम केलं गेलेलं आहे. आणि किल्ल्यामध्ये अनेक वास्तू होत्या पण काळाच्या ओघात त्या नष्ट झालेल्या आहेत, पाहायला भेटतात. म्हणजे चांदबीचं म्हणतो, चांदबीचा पण अशा स्वरूपाचं काही आहे का? हो, चांदबिबी जी आहे ती मुर्तजा निजामशाहची मुलगी होती आणि तिचा विवाह विजापूरच्या अली आदिलशाह सोबत झाला होता. आता ही ज्यावेळेस नगरची निजामशाही उतरणीकडे लागली त्यावेळेस आपल्या परत एकदा आपल्या माहेरी आली, नगरला आली आणि तिने काय कार्य केलं तर नगरची निजामशाही वाचवण्याचं कार्य केलं. आता या कालखंडामध्ये असं चांदबिबी महल जे आता सांगितलं जातं की ती तिथे राहायला जात होती, पण प्रत्यक्षात चांदबिबीचा आणि त्या महालाचा काहीही संबंध नाही. तो महाल म्हणजे सलाबत खान दुसऱ्याची समाधी, त्याची पत्नी आणि त्याची ती समाधी आहे. आता चांदबिबीचा त्या महालाचा प्रत्यक्ष कुठेही संबंध आलेला नाही. फक्त पण आता हे काळाच्या ओघात एक नाव पडलं म्हणून ते असं पण बोललं जातं ना की चांदबिबीच्या महालावरून आपल्याला दौलताबादचा किल्ला पाहायचा होता, असं काही. हो, हा ती इच्छा होती, पण ती चांदबिबीची इच्छा नव्हती, सलाबत खान दुसऱ्याची ती इच्छा होती. कारण आपण पाहिलं तर साधारणतः 100 मैलावर चांदबिबी ते देवगिरीचा किल्ल्याचा अंतर आहे, हवाई मार्गाचं साधारण बरेच. आणि देवगिरीच्या किल्ल्यावर कधी गेले तर तिथे एक मिनार आहे, त्या मिनारावर दररोज एक मोठा दिवा लावला जात होता. अशी सलाबत खानची इच्छा होती की जर मी हा महाल 7 मजली बांधला तर मला नक्कीच इथून काय पाहायला भेटेल तर देवगिरीच्या किल्ल्यावरचा दिवा पाहायला भेटू शकतो. बरोबर. मग त्या अनुषंगाने त्याची निर्मिती केली जात होती. पण 3 मजलीच दुसऱ्या मजल्याचं काम झाल्यानंतर त्याचं निधन झालं आणि ते काम अर्धवट राहिलेलं आहे, आपल्याला पाहायला भेटतं. ते अर्धवट काम आहे. आता तो त्याचा वापर अनेक वेगवेगळ्या कारणासाठी आजही केला जातो. पण एक सांगण्याचं म्हणजे नगर शहर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर नगरचा पहिला कलेक्टर जे होते हेनरी पॉटिंजर, त्यांना नगरची गरमी सहन होत नव्हती. मग त्यांच्यासाठी काही कालखंड ते नगरच्या कलेक्टरचं पहिलं घर म्हणजे अहिल्यानगरच्या कलेक्टरचं पहिलं घर पण चांदबिबी महालाचा वापर केला गेला. म्हणजे भारी गोष्ट. त्यामुळे हेनरी रोड म्हणतो आपण, तो त्यांच्याच नावाने दिला. हो, डीएसपी चौका मधून आपण ज्या भिंगारकडे निघतो जो रोड आहे त्याला जो पॉटिंजर रोड म्हणतात, तो नगरच्या पहिल्या कलेक्टरांच्या नावावरून देण्यात आलेला आहे. तसंच आपला जो म्हणतो भिस्तबाग चौक म्हणा किंवा भिस्तबाग महल किंवा फराबक्ष महल, या संदर्भात पण आपण बऱ्याचदा ऐकू. त्या संदर्भात काय सांगता येऊ शकतं? भिस्ताबाग महल आणि फराबक्ष महल ह्यात नगरच्या 2 बाजूला म्हणजे उत्तर आणि दक्षिण बाजूला नगरच्या 2 वास्तूंची निर्मिती करण्यात आली. का करण्यात आली? नगर शहरामध्ये थंडावा मिळवण्यासाठी जवळ काही कोणतंही ठिकाण नव्हतं आणि हे राजेशाही कुटुंब अहमदनगरचं, निजामशाहीचं, मग त्यांच्यासाठी अशा 2 वास्तू नगरच्या 2 बाजूला बनवल्या. दोन्ही वास्तूमध्ये साधर्म्य आहे. या दोन्ही वास्तूमध्ये कुठे तलाव नव्हता. यांनी मानव निर्मित तलावाची निर्मिती करून त्या तलावामध्ये खाली राळा केलाय जेणेकरून पाणी हे पाझरून जाऊ नये म्हणून. आणि मग त्या दोन्हींच्या मध्यभागी अष्टकोनी महलांची निर्मिती करण्यात आली. ही अष्टकोनी महलांची निर्मिती करत असताना चुन्याचा वापर जास्त केला, दगडाचा वापर केलेला नाही, कारण दगड गरम होऊ शकतो, चुना गरम होत नाही. त्यामुळे त्याची निर्मिती चुन्यामध्ये केलेली आहे.
आणि दोन्ही माल पराभक्ष मलकडे तुम्ही कधी गेलात तर तुम्हाला प्रामुख्याने पाहायला भेटतं त्याची उंची खूप आहे. बरोबर. आणि त्या पराभक्ष मलला 2 स्लॅब आहेत. करेक्ट. का तर वरचा स्लॅब जरी तापला तर खालचा स्लॅब तापू नये आणि आतमध्ये थंडावा तसाच राहावा यासाठी. त्याचबरोबर प्रकाशाचं नियोजन करण्यासाठी त्या पराभक्ष मलामध्ये तुम्ही जाताल तर खाली काच वितळून टाकलेली आहे, जेणेकरून पूर्वेकडून आलेला प्रकाश हा पश्चिमेकडे पोहोचेल आणि पश्चिमेकडून आलेला प्रकाश पूर्वेकडे जाईल. असं उत्तम असं नियोजन केलं. आणि त्या तलाव बांधण्यासाठी दोन्ही बाजूचे तलाव बांधण्यासाठी नगरच्या जवळपासच्या बारबातून खापरी नळाने तिथे पाणी आणलं गेलेलं पाहायला भेटतं. ते आर्किटेक्चर पण त्याला एकदम सुव्यवस्थित असतं. हो, आर्किटेक्चर इतकं प्रसिद्ध होतं की असं सांगतात की ताजमहलची निर्मिती होण्यापूर्वी याची निर्मिती झालेली. आणि मग ज्यावेळेस शहाजहानला ताजमहलची निर्मिती करायची होती त्यावेळेस त्याने आपले आर्किटेक्ट हे पराभक्ष महाल पाहण्यासाठी पाठवले होते. म्हणजे असं म्हणजे जो अष्टकोनी महल आहे त्याचं जे माप आहे आणि ताजमहलचं माप हे प्रामुख्याने साधर्म्य असलेलं आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे आपण त्या आसपासचे म्हणतो ना आंब्याच्या बागा सिच्युएशन. हो, ती तर बाहेरची बाजू ती मी तुला सांगण्याचं विसरलो. पराभक्ष महलमध्ये थंडावा राहण्यासाठी आणखी एक निर्मिती केली गेली होती की तलाव आहे, तलावाच्या मध्ये इमारत आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी थंडावा निर्माण करण्यासाठी प्रामुख्याने गुलाबाच्या ताटवा हा तळ्याच्या बाहेरच्या बाजूला लावला जात होता आणि त्याच्या बाहेरून आंब्याच्या बागा लावल्या जात होत्या. का तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंब्याला पानं असतात, जी हवा जर गरम हवा आली तर ती आंब्याला अडवेल, त्यानंतर ती हवा गुलाबाच्या ताटव्यावर जाईल, मग त्याच्यात गुलाबाचा सुगंध मिळेल आणि मग ती हवा जर पाण्याहून आली तर तिच्यात थंडावा निर्माण होऊन मग महालात येईल आणि मग जी महालात येईल ती सुगंधित आणि थंड हवा येईल. मग राजेशाही कुटुंबाला त्याचा आनंद सुखद असा अनुभव मिळण्यासाठी अशी निर्मिती पराभक्ष मल आणि तशीच नियोजन भिस्त बागला हस्त बेहस्त महल असं म्हणतात. नंतर आपण त्याचं नाव आता भिस्त बाग केलंय. त्याचं मूळ नाव हस्त बेहस्त महल आहे. सांस्कृतिक वारसामध्ये एवढ्याच सुंदर आणि एक कलाकुसरात्मक नियोजन या ठिकाणी केलं गेलं होतं. हो, तसंच आपण जसं म्हणतो टँक म्युझियम म्हणा किंवा छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचं स्मारक म्हणा, या संदर्भातही परत काही गोष्टी असू शकतात. हो, आता टँक म्युझियम ही नवनिर्मित आहे. 1994ची टँक म्युझियमची म्हणजे रंगाडा संग्रहालयाची निर्मिती झाली. आता याचा उद्देश काय आहे तर प्रामुख्याने जे रणगाडाची जे बटालियन आहेत आर्मीच्या त्यांचं नियोजन म्हणजे त्यांचा इतिहास जपण्यासाठी प्रामुख्याने त्याची निर्मिती केली आहे. त्यामध्ये तुम्ही कधी पाहायला गेले तर 3 मेमोरेबल हॉल आहेत. त्या 3ही मेमोरेबल हॉलमध्ये आरमारच्या सर्व बटालियनचा इतिहास आहे. बरोबर, ते सर्व केलाय. त्याचबरोबर भारताने भारतीय बनावटीचे आपल्या मित्र राष्ट्राने आपल्याला दिलेले रणगाडे यांचं जुने असतील पण त्याचं संरक्षण करण्याचं काम केलंय. त्याचबरोबर आपण एखाद्या शत्रू राष्ट्राचा रणगाडा जिंकून आणला असेल त्याचं देखील संरक्षण करण्याचं काम केलंय, कारण का ते आपले विजयाचं प्रतीक आहे. बरोबर, म्हणून त्यांचं देखील संरक्षण करण्याचं काम केलंय. त्याचबरोबर काही मित्र राष्ट्रांकडून आपण काही त्यांचे रणगाडे मागून घेतले. उदाहरणार्थ जपानकडून आपण काही रणगाडे मागून घेतले, ते देखील तिथे ठेवण्यात आले. कारण रणगाडा संग्रहालय बाहेरचे देखील रणगाडे कसे असतात हे आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या नागरिकांना कळावेत यासाठी ते रणगाड्या संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली. तर त्या ठिकाणी एकदा पाहिलं होतं बरं का की काही रणगाड्यांची अशी तोफ आहे, ती काहींची वरती काहींची खाली, मग ते स्ट्रक्चरच लक्षात नाही आलं. हा, त्याचं असं असतं की विजयाची खून ही तोफेची काय म्हणता येईल निशाणी ठरवते. जर तोफ रणगाड्याची तोफ ही वरच्या बाजूला असेल तर तो एक तर भारतीय बनावटीचा असावा किंवा आपल्या मित्र राष्ट्रांचा असावा, त्यांचीच तोफ ती वर येते. जर आपण एखाद्या शत्रू राष्ट्राची रणगाडा ओढून आणला असेल तर त्याची तोफ ही नक्कीच खाली ठेवली जाते. म्हणजे त्याच्या मागचं कारण हे हो, म्हणजे ते सिम्बॉलिक आहे पण ते ज्या बारकाईने आपण इतिहास अभ्यास असतो त्यावेळेस ते आपल्याला जाणीव होते. आता नाझी जर्मनीची पण त्या ठिकाणी व्हेकल्स पाहायला भेटतात. म्हणजे असं ज्यावेळेस पाहण्यात येतात त्यावेळेस पाण्यावरती चालणारे रणगाडे, म्हणजे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे रणगाडे त्या ठिकाणी ठेवलेले. हो, तिथे ना रणगाड्यासोबत आणखी एक आहे की बुलेट प्रूफ व्हेकल्स. ज्यावेळेस आज बुलेट प्रूफ काचांचा वापर केला होतो त्या बुलेट प्रूफ काचा नव्हत्या. त्यावेळेस काय केलं, लोखंडाचे जाड पत्रा वापरून बुलेट प्रूफ काच केलं. रॉयल्स रोज असेल किंवा नाझी सैन्याची
अशा आर्मार्ड क्रॉप्स असं त्यांना म्हणतात, त्यांचे मोठ्या प्रमाणात तिथं संरक्षण केलं. म्हणजे बुलेट प्रूफ कारच्या अगोदर कसं संरक्षण केलं जातं त्याचा इतिहास देखील जपला जातो. एका रंगाड्याचं नाव तर खूप इंटरेस्टिंग आहे, व्हॅलेंटाईन डे. ओके. का तर त्याचा जो त्या राष्ट्राला समर्पित करण्याची तारीख ही 14 फेब्रुवारी होती, म्हणून त्याचं नाव ठेवण्यात आलं व्हॅलेंटाईन. त्याचबरोबर आणखी काही रंगाडे जे पाण्यावर चालतात, पाण्यावरून काहींची निर्मिती पाण्याच्या वर चालतात किंवा काही पाण्याच्या खालून चालतात, पाणबुडी सारखी त्यांची निर्मिती करण्यात आली. काही रंगाडे हे JCB सारखं काम करण्यासाठी देखील बनवण्यात आले. पूल बनवण्याचा पण आणखी एक प्रकारे तो पूल बनवण्यासाठी. ज्यावेळेस ना युद्ध चालू असतील तर शत्रू आपल्यापर्यंत पोहोचू नये म्हणून काय केले जातात, तो पहिले पूल उडवले जातात. मग अशा वेळेस पुलांची तात्पुरती निर्मिती करण्यासाठी हे पूल बनवणारे रंगाडे देखील वापरले जात होते. मग ते देखील तिथे आपल्याला संग्रहालयामध्ये पाहायला भेटतात. व्हर्सटाईल पद्धतीचे संरक्षण यंत्रणा आपल्याकडे आहे म्हणजे. हो, तिथे आपल्या भारतीय बनवाटीचा विजयंत असेल किंवा अर्जुन आहे ते देखील आपण ते ठेवले. किंवा आता आपण रशियन बनावटीचा जो रंगाडा वापरतो T90, त्या अगोदरचे जे मॉडेल आपण T90 वापरतो ते देखील तिथं संरक्षण केलेले आहे. म्हणजे मित्र राष्ट्रांनी आपल्याला दिलेले रंगाडे देखील आपण तिथे ठेवलेले आहे. आता जे छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचे स्मारक आहे त्या संदर्भात काय सांगता येऊ शकतं? छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचं स्मारक हे रेसिडेन्शियल हायस्कूलच्या एकदम समोर आहे. आता छत्रपती चौथे शिवाजी महाराज कोण होते, तर हे आपण जे समाज सुधारक राजर्षी शाहू महाराज म्हणतो ना, हे त्यांचे वडील म्हणावं लागेल. कागद बायोलॉजिकल नाही, पण त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौथ्या शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने राजर्षी शाहू महाराजांना दत्तक घेतलं होतं. आता हे जे चौथे शिवाजी महाराज होते हे ब्रिटिशांच्या विरोधात जात होते, पण ब्रिटिशांना ते नको होतं. आणि मग त्यांनी काय केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांना पहिलं वेगवेगळ्या कारणाने बाहेर काढलं, म्हणजे साताराच्या तिथून बाहेर काढलं. आणि बाहेर काढल्यानंतर त्यांना नगरमध्ये आणलं त्यांच्या सेवेसाठी. असं म्हणलं जातं की सेवेसाठी. ग्रीक नावाचा इंग्रज अधिकारी नेमला, तो सेवेसाठी नव्हता तर त्यांचा छळ करण्यासाठी होता. नाव दिलं सेवेसाठी पण प्रत्यक्षात छळ करण्यासाठी. मग शेवटी त्यांच्या छळाला इतका छळ झाला छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचा की किल्ल्यामध्ये त्यांचं निधन झालं. आणि मग ही बातमी महाराष्ट्रामध्ये पसरू नये या कारणाने शेवटी गुपचूपपणे ब्रिटिशांनी त्यांचा अंत्यविधी केला होता त्या ठिकाणी. मग त्या अंत्यविधी केलेला आहे त्याच्या स्मरणार्थ नंतर ते स्मारक राजर्षी शाहू महाराजांनी बांधलं. आता अंत्यविधी करण्यासाठी मग त्यांनी काय केलं तर सोसायटी हायस्कूल मध्ये, म्हणजे आजचं भाऊसाहेब फिरोदे, तिथल्या भोसले नावाच्या शिपायांकरवी अग्निडाव देण्याचं काम. आणि नंतर राजर्षी शाहू महाराजांनी त्या समोरच शाहू बोर्डिंगची स्थापना केली होती. मराठ्यांचा छत्रपती जर आपल्या अहिल्यानगर मध्ये होता त्यांचा पण इतका दुर्दैवी मृत्यू इथं झाला होता. हो. तसंच आपण जे दमडी मस्जिद म्हणतो, दर्गा दर्या किंवा बागरोजा हाडको यांच्या संदर्भात काय सांगता येऊ शकतं? पहिलं दमडी मस्जिदीची निर्मिती ही किल्ल्याच्या निर्मितीसोबत झालेली. म्हणजे ज्यावेळेस किल्ल्याच्या तटबंदीचं काम चाललं होतं त्यावेळेस त्याची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला भेटते. दमडी हे त्यावेळेचं चलनी नाणं होतं. जे कामगार तिथे काम करत होते ते तिथे एका राहणाऱ्या भिक्षुकांना ते दान म्हणून दिले जातो. आणि त्या भिक्षुकांनी सर्व पैसे म्हणजे दमड्या एकत्र करून मग त्या कामगारांनाच दिल्या आणि त्या कामगारांकरवीच तिथे एका मस्जिदीची निर्मिती करून घेतली. ही कुठे आहे तर किल्ल्याकडून बुरानगरकडे जात असतानाच्या रोडवर आहे. आज ती दमडी मस्जिद कब्रस्तान या नावाने ओळखलं जातं. ती मस्जिदीचं वैशिष्ट्य म्हणजे सुरेख असं कोरीव कामासाठी आशियातल्या 11 मस्जिदीपैकी ती एक उत्तम अशी मस्जिद होती. इतकं सुंदर असं कोरीव काम त्यावर केलेलं पाहायला भेटते. दुसरं जे म्हणतो बागरोजा हाडको हे अहमदनगरच्या जे संस्थापक अहमद निजाम शाह आहे त्यांची कबर आहे. त्यांची कबर आहे. कबर अत्यंत सुंदर अशी सीना नदीच्या काठावर त्यांच्या इच्छेनुसार त्यांची कबर बनवली गेली होती. आणि नंतर असं म्हणतात की त्यांचे जे कबरीमधले सर्व अस्थी काढून नंतर ती मक्काला नेऊन तिथे त्यांचं दफन करणे. आज तिथे म्हणजे काही अवशेष सापडणार नाही, पण पूर्वी जिथे सुरुवातीला त्यांचा अंत्यविधी करण्यात आला ते ठिकाण. त्याचबरोबर त्याच्या बागरोजा हाडकोच्या बाहेर
एक गुलाम हत्ती आणि त्याच्या मावताची कबर आहे. हा गुलाम हत्ती कोण आहे? ज्याने तालिकोटच्या युद्धामध्ये ज्यावेळेस 5 शायांनी एकत्र येऊन देवगिरीवर हल्ला केला होता आणि रामदेवरायचा अंत केला. ज्या गुलाम हत्तीने त्याला आपल्या पालखीतून खाली ओढलं, त्याला मारलं, त्या गुलाम हत्तीची कबर देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते. तिसरं ठिकाण होतं दर्गा दायरा. हा. दर्गा दायराचा असा आहे की दर्गा दायऱ्यामध्ये जे एक सुफी संत होते ते गुजरातचे होते. त्यांना निजामशाहीच्या कालखंडात नगरला बोलवण्यात आलं आणि ते नंतर इथेच स्थायिक झाले. असं मराठ्यांचा त्यांचा थोडासा असा संबंध येतो की मालोजी राजे म्हणजे शिवाजी महाराजांचे आजोबा यांना मूल होत नव्हतं असं सांगितलं जातं. दंतकथा आहे थोड्या प्रमाणात. ती मूल होत नव्हतं. मग ते त्यांना वेरूळची सुभेदारी होती. त्यावेळेस त्यांनी नगरला आले असताना त्यांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर त्यांनी आशीर्वाद दिला आणि त्यानंतर मालोजी राजांना 2 मुलं झाली. ओके. आणि म्हणून मग त्यांनी दर्गा दायऱ्यामध्ये जे सुफी संत राहत होते त्यांचं नाव होतं शहा शरीफ. बरोबर. मग त्या शहा शरीफांच्या नावावरून आपल्या 2 मुलांची नाव शहाजी आणि शरीफजी असं ठेवलं होतं. शहाजी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील. त्यांची ते समाधी आपण किंवा कबर आपण तिथे दर्गा दायऱ्यामध्ये आहे. पाहायला भेटते. ते दमडी मस्जिद बद्दल असं एक ऐकलंय की ती झाली ती डिझाईन आपण पाहू शकत नाही किंवा नाही का जी सुरुवात कुठून झाली शेवट कुठून झाली ते कसं सांगता येऊ शकतं काही? हो, दमडी मस्जिद कोरीव कामासाठी मी पहिल्यांदा म्हणलं तसं खूप प्रसिद्ध आहे. आता या कोरीव कामाबद्दल काय आहे, जी नक्षीकाम केलं ना ती समजा एका दगडात नाही 4-6 दगडामध्ये नक्षीकाम केलं असेल तरी जी नक्षीची सुरुवात या 6 दगडामध्ये कुठे झाली आणि शेवट कुठे झाला याचा काही संबंध आपल्याला लागत नाही. सर्व कोरीव काम आहे. सर्व कोरीव कामे इथपर्यंत काही छताची जे नक्षीकाम आहे तेच खाली फरशीचं नक्षीकाम. कुठेही चुन्याचा वापर केलेला नाही. संपूर्णतः दगडी बांधकाम केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे हे बांधकाम करत असताना त्यांनी तो दगड एकमेकांमध्ये लॉक करण्यासाठी उभा ठेवण्यासाठी लॉकिंग सिस्टीम देखील वापरली नाही तरी सुद्धा. हा, मग त्यांनी एक वेगळं प्रकारचं काम त्या ठिकाणी केलंय. त्यांनी दगडाच्या मध्ये होल केलेत. त्या होलामध्ये लोखंडी सळई टाकली आणि ती लोखंडी सळई हलू नये म्हणून त्या शिशे वतलेले. बापरे. एकदम वेगळ्या प्रकारचं काम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतंय. त्यामुळे तिला आशियातील 11 ज्या कलाकुसरीच्या बाबतीत ज्या मस्जिदीमध्ये मोजलं जातं त्याचं कारणच ते आहे. एक छोटेखानी मस्जिद, खूप छोटेखानी पण सुंदर अशी. छोटं काम पण त्याच्यावरती असणारी जी आकृती किंवा जी कलाकुसर आहे खूप रोमांचकारी आणि एक पिन पॉइंट केलेली आहे असं वाटतंय. हो, तसं म्हणता येईल. असं एक ऐकलं जातं बरं का, शाहू महाराजांकरवी आपलं अहिल्यानगर हे मराठ्यांची राजधानी होता राहिलेलं आहे. हो, कसं सांगतो? शाहू महाराज हे कोणते? पण थोरले शाहू महाराज. थोरले शाहू महाराज म्हणजे कोण? छत्रपती संभाजी महाराजांचे चिरंजीव. ज्यावेळेस मोगलांनी त्यांची सुटका केली आणि बाळाजी विश्वनाथ म्हणजे बाजीरावांचे वडील, पहिल्या बाजीरावांचे वडील पेशवे, पहिले पेशवे आपण त्यांना शाहू महाराजांनी नियुक्त करण्यात आले. पेशवाई त्यांच्यापासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. ज्यावेळेस त्यांच्या मदतीने त्यांनी ताराबाईच्या विरोधात म्हणजे यादवी युद्ध मराठ्यांचं चालू झालं. त्या यादवी युद्ध होत असताना ज्यावेळेस शाहू महाराज नगरला आले आणि नगरला आल्यानंतर त्यांनी काय केलंय तर परिस्थिती पाहिली, नगरचं महत्व पाहिलं आणि त्या वेळेस त्यांनी असं सुनिश्चित केलं होतं की नगर ही मराठ्यांची आता राजधानी करावी. पण ताराबाईंच्या आणि यादवी युद्धाच्या घडामोडी बदलत गेल्या आणि मग ते खाली सातारा या ठिकाणी शिफ्ट झाले. नाही तर मग त्यामुळे आपली मराठ्यांची राजधानी होता राहिलेले एक शहर म्हणून आपण पाहू शकतो. म्हणजे बरोबर आहे ना, अहिल्यानगरला आपण फक्त एक तलवारीच्या जोरावरती उभं राहिलेलं शहर नाही म्हणू शकत. ते लेखनी, सौंदर्य, कलाकुसर व सांस्कृतिक वारसा असलेलं सुद्धा एक शहरच आहे. हो, बरोबर. आपण जसं सांस्कृतिक वारसा पाहतो तसंच आपल्या संत परंपरेशी देखील नगरचा संबंध राहिला असेल. हो, नगरचा संबंध खूप आहे. आता त्यामध्ये आपण असं म्हणतो, आपल्याला सर्वांना माहिती आहे का ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती नगर जिल्ह्यामध्ये झाली. नेवासे इथे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगण्याचं कार्य केलं तिथे आहे. त्याचबरोबर शेख मोहम्मद महाराज हे श्रीगोंद्याचे आहे. एका बाजूला नेवासा, दुसऱ्या बाजूला श्रीगोंद्याकडे गेलं तर शेख मोहम्मद महाराज हे संत तुकारामाच्या समकालीन आहे. बरोबर. एक मुस्लिम संत व्यक्ती असून देखील त्यांना वारकरी पंथाने संताची उपाधी दिलेली आहे आणि संत म्हणून स्वीकारलं देखील आहे. म्हणजे सुरुवात असेल
ज्ञानेश्वरांनी पायाच रचला आपण जसं पायाला म्हणतो. त्याचबरोबर कळस चढवायचं काम हा कळस ज्या तुकारामांनी केले त्यांचे ते समकालीन आहे. आणि या संत परंपरेतले शेवटचे संत म्हणजे त्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे कोणाला संत ही उपाधी दिली नाही, ते आहेत निळोबाराय. बरोबर. आता ही निळोबाराय देखील आपल्या अहमदनगरचीच आहे. राळेगण सिद्धीच्या जवळ पिंपळनेर हे गाव आहे, त्या ठिकाणी निळोबारायांची समाधी आहे. म्हणजे पाया जो संत परंपरेचा ज्ञानेश्वरांनी घातला तो नगर जिल्ह्यातच घातला. आणि संत परंपरेचं जे शिखर रचलं तुकारामांनी त्यांचे समकालीन संत देखील नगरला होते. आणि संत परंपरेचे शेवटचे संत ज्यांना आपण म्हणून ओळखतो निळोबाराय, त्यांची समाधी देखील अहमदनगर शहरात. सर्व सुरुवात तर नगर पासूनच आणि शेवट सुद्धा नगरमध्येच होताना दिसतोय. हो, म्हणजे नगर शहराचा इतिहास जाणून घेऊ तेवढा तो कमीच आहे. बरोबर आहे. नगरबद्दल आपण ह्या गोष्टी जाणून घेतोच बरं का, पण नगर संदर्भात असे काही वेगवेगळे अनटोल्ड फॅक्ट्स देखील असू शकतात. त्या संदर्भात आहे का असं काही सांगण्यासारखं? नगर अनटोल्ड फॅक्ट्स मध्ये असं सांगता येईल की नगरची समृद्धता ही एकेकाळी खूप वाढली होती. बगदाद आणि कैरो म्हणजे इस्लामिक सत्ता आपल्याकडे नगरला असल्यामुळे त्याची म्हणजे कंपॅरिझन करत असताना इस्लामिक सत्तेंशीच केली गेली. बगदाद आणि कैरो त्यावेळेचे मातब्बर शहर त्यांच्याशी तुल्यबळ शहर म्हणून पाहिलं जात होतं. त्याचबरोबर आणखी एक सांगता येईल, नगरमध्ये हे विद्यापीठ स्थापन झालं होतं. नगरमध्ये विद्यापीठ होतं, कोठला विद्यापीठ म्हणून आपण त्याला ओळखलं होतं. हो, कोठला विद्यापीठ आहे. इस्लामिक शिक्षण देणारं होतं, पण हे विद्यापीठ इस्लामिक शिक्षण देणारं इतकं मोठं विद्यापीठ होतं का बगदाद आणि कैरोकडची मुलं इस्लामिक शिक्षण घेण्यासाठी नगरला येत होते. म्हणजे इकडून आपल्याकडून तिकडे जाणं गरजेचं आपण असं जर म्हणतो मुळाकडे, पण प्रत्यक्षात त्या बाहेरच्या देशातील अनेक मुलं शिक्षणासाठी या विद्यापीठामध्ये येत होते. जसं आपण तक्षशिला म्हणतो तसं विद्यापीठासारखीच परिस्थिती. हो, तशीच म्हणावं लागेल. फक्त तक्षशिला हे धार्मिक नव्हतं. बरोबर. म्हणजे तिथे असं तत्वज्ञान, इतिहास, समाज, तर्कशास्त्र असे अनेक विषय शिकवले जात होते. पण या ठिकाणी प्रामुख्याने काय असेल तर इस्लामिक शिक्षण देण्याचं म्हणजे बाकी असते थोड्याफार प्रमाणात होतं, पण धार्मिक शिक्षणासाठी विद्यापीठ हे प्रसिद्ध झालं होतं. नगरबद्दल म्हणजे इतिहास खूप छान आहे. नगरचे जे आपण संत परंपरा पाहतो त्यांच्याबद्दलही खूप डीप इन्फॉर्मेशन आपल्याला खरंच घेण्यासारखे आहे. खरंच सर, तुमच्यासोबत चर्चा करून ह्या गोष्टी आम्हाला समजण्यास मदत झाली. जो आपल्या अहिल्यानगरचा इतिहास आहे तो खूप रोमांचकारी. जसं मी मगाशी म्हटलो, इतिहास हा फक्त तलवारीच्या जोरावरती लिहिला जात नाही, तो एखाद्या लेखणी माध्यमातून, सांस्कृतिक कलेच्या माध्यमातून किंवा आपल्या परंपरेतून देखील जपला जातो. असाच आपल्या अहिल्यानगरचा देखील इतिहास आहे. आमच्या प्रेक्षकांना हा इतिहास नक्कीच आवडला असेल. मित्रांनो, तुम्हाला आजचा प्रोग्राम कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. असंच आपण नवनवीन विषयासह नक्की भेटत राहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही जोडले राहा तुमच्या आमच्या या मराठी पॉडकास्ट सोबत, ज्याचं नाव आहे ऐकूया बोलूया. धन्यवाद.